टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत संपली। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची 11 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीत सुधारित नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा होणार। ठाण्यात आज भाजप शिवसेनेतील वादाचा तिसरा अंक। सकाळी 11 वाजता वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार। भाजप नगरसेवक पालिका प्रशासनाविरोधात नाराजी मांडणार असल्याची चर्चा। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचं समीकरण ठरलं। 15 सप्टेंबरपर्यंत महामंडळ वाटपाचा प्रश्न मार्गी लागेल। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। तर 15 दिवसात अंतिम निर्णय, महाजनांचा अंदाज। बेस्ट बसेसच्या 22 आगारांच्या पीपीपी तत्वावर कायापालट करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर। उत्पन्न वाढीसाठी बस आगारांचा सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकास होणार। बेस्टचं खासगीकरण करू नका, विरोधकांची भूमिका। होमिओपॅथी डॉक्टरांची मेडिकल काउन्सिलमधली नोंदणीला अखेर सरकारची स्थगिती। आपलाच आदेश घेतला मागे, सरकार हायकोर्ट निर्णयाची वाट पाहणार। एनटीएची मोठी कारवाई, 600 विषय तज्ञ हटवले। 3 विषयांची नेटची परीक्षा रद्द करण्याच्या नामुष्कीनंतर निर्णय। नवे विषय तज्ञ आणि अधिकारी नेमले जाणार। मीरा भाईंदर वसई विरारमधील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी। मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची मंजुरी। 6 महिन्यात भूमी अधिग्रहणासह सर्व परवानग्या घेण्याचे आदेश। हॉकी वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने। सेमीफायनलसाठी आजचा सामना जिंकण्याची किंवा ड्रॉ होण्याची गरज। संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होणार सामना। श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर। 372 धावांचं आव्हान दिल्यानंतर 84 धावांमध्येच टिपले लंकेचे 4 बळी। पावसाचा असेल मोठा अडथळा। बुलढाण्यात संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावी विसावणार। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेलेली पालखी परतीच्या अंतिम टप्प्यात। 3 लाख भाविक पालखीसोबत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।